मित्रांनो, कल्पना करा, जेव्हा संपूर्ण महाराष्ट्र शांत झोपला होता, त्याचवेळी रायगड किल्ल्यावर एक असं रहस्य घडत होतं ज्याने इतिहासालाच हादरवून टाकला. महाराष्ट्राचा शेर छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी मुघलांना हादरवलं, बिजापूरला नमवलं आणि स्वराज्याची स्थापना केली, त्यांच्याच आयुष्याचा अंत अचानक आणि संशयास्पद झाला. सन 1680 रायगड किल्ला महाराज अचानक आजारी पडले. ताप आणि अतिसार असं सांगितलं गेलं आणि काही दिवसातच महाराजांचा मृत्यू झाला. पण खरंच इतकं सोपं होतं का? काहीतरी लपवलं गेलं होतं. दरबारात कुजबूज सुरू झाली. काही जण म्हणू लागले की महाराजांना विष देण्यात आलं होतं, त्यांच्या स्वतःच्या लोकांनीच. कारण एकच, सत्ता आणि गादीची लढाई, महाराजांनंतर गादीवर कोण बसणार यासाठी कोणीतरी धोका दिला का? किल्ल्याच्या भिंती आजही शांत आहेत, रात्र आजही तितकीच गडद आहे, पण प्रश्न आजही जिवंत आहे. खरंच शिवाजी महाराजांना धोका कोणी दिला? इतिहास उत्तर देत नाही, पण एक सत्य आहे, कोणत्याही धोक्याने स्वराज्याची ज्योत विझवू शकली नाही. शिवाजी महाराज आजही आपल्या रक्तात जिवंत आहेत. जय भवानी, जय शिवाजी.